जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेरमधील भेसळ करणाऱ्या तेल कंपनी विरोधात सुनील घुलेंचे उपोषण। मागील अनेक दिवसांपासून संगमनेरमधील भेसळ करणाऱ्या तेल कंपनी विरोधात अनेक निवेदन तक्रार अर्ज देऊन देखील शासन स्तरावर कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर संबंधित तेल कंपन्या सील करून कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील घुले उपोषणास बसले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे, मात्र शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही। प्रशासन जोपर्यंत तेल कंपन्यांविरुद्ध कारवाई करत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे सुनील घुले यांनी प्रजासत्ताक न्यूजशी बोलताना सांगितले आहे। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल। तेल भेसळ संदर्भात जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून पाठपुरावा करतो, पण कोणताही अधिकारी संगमनेर तहसील, नगरचे FBI वाले, नाशिकचे जॉईंट कमिशनर कोणत्याही प्रकारचे त्यांनी मला माहिती न देता व्यापाऱ्यांना पाठीशी घालतात आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा कळ चालू आहे संगमनेर तालुक्यात। आजचा कितवा दिवस आहे उपोषणाचा? आजचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा आणि मी जे उपोषणाला बसलोय, प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आणि आत्तापर्यंत तर आले नाही, पण जोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत हे माझं आंदोलन असंच चालू आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।